पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात महत्त्वपूर्ण बैठकांचा धडाका। आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होण्याची शक्यता। दहशतवादावर अंतिम प्रहार करण्याचा निश्चय पंतप्रधानांनी केला व्यक्त। प्रत्युत्तर देण्यासाठी संरक्षण दलांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दात केला निषेध। देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाला राष्ट्रपतींची मंजुरी। 14 मेला होणार शपथविधी। पहलगाम हल्ल्यातल्या राज्यातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष दिलं जाणार। प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान तसंच काही मार्गांवर टोल मुक्ती देण्याची तरतूद असलेल्या नव्या EV धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। विशाखापट्टणम इथे मंदिर दुर्घटनेत 8 जण तर कोलकात्यात आग दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी। दोन्ही घटनांबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त, मदतही जाहीर। आज अक्षय तृतीयेनिमित्त ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण। 4 धाम यात्रेचा प्रारंभ। गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे 6 महिन्यांनंतर उघडले। आणि कोलंबो इथे झालेल्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 15 धावांनी विजय। स्नेह राणा ठरली सर्वोत्तम खेळाडू। नमस्कार। 11च्या